नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 5:30. आजपासून अथर्वची स्कूल चालू झाली, त्यामुळे आता मी त्याला 2 टिफिन लागतो त्याला, त्याची तयारी चालू आहे. आता आज करायची गवारची भाजी. मी आता इथे घेतला एक कांदा, ते कट करून चॉपरमध्ये बारीक करून घेते. इथे काढून घेते माझ्या ताटामध्ये. त्यानंतर टाकूया टॅमॅटो. टॅमॅटो घेतला मी, तो पण असं छान बारीक होतो चॉपरमध्ये. टॅमॅटो आता बारीक झाला आहे, पण कढई ठेवली. आता गवार मी आता त्यात भाजून घेते. तेल वगैरे काहीच नाही मी टाकलेलं. नुसतं आधी कोरडी भाजून घ्यायची, नंतर थोड्या दिवस जरा भाजल्यानंतर मग त्यात तेल टाकायचं, जरा परतून घ्यायची. अजून परतल्यानंतर मग ती आपण एका साईडला ताटामध्ये काढून घ्यायची बाजूला. त्याच्यानंतर तेल आपण टाकायचं. आता तेल टाकून मी चिऱ्या मोहऱ्या टाकलेल्या, त्याच्यात कांदा एक टाकला, टॅमॅटो टाकला. ते चांगला लाल होईस परतायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं त्यात घरचा मसाला, हळद, ते परतायचं चांगलं. नंतर गवार टाकायची त्यात, ते एकत्र करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये शिजेल एवढं. नंतर मी टाकलं त्याच्यामध्ये कारळ्याचं कूट, ते मिक्सरमध्ये म्हणजे वाटून घेतलेलं, बारीक करून घेतलेलं कूट आहे, ते टाकले. इकडे आता अथर्वची मी टिफिनची तयारी करते. ब्रेड घेतला, ब्रेडला मी बटर लावले स्प्रेड करून पूर्ण. त्याच्यावर मी साखर टाकली आणि टिफिनमध्ये भरली. त्याला 3 मी ब्रेड दिलेत आणि एक ॲपल कट करून दिलेले. हा झाला आता ह्याचा शॉर्ट ब्रेकफास्ट. आता इकडे बघूया गवार किती शिजली. आता थोडी शिजायची बाकी आहे, त्याच्यानं मी ती ॲड करते त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. आमच्याकडे पद्धत आहे की शेंगदाण्याची कूट वगैरे टाकायची असं नाही का. आता ही शिजलेली बघा भाजी. इथे मी आता त्याला दूध गरम करून ठेवलेलं, त्यात आता त्याला टाकते बोर्नव्हिटा आणि दूध अर्धा कप असं केलं त्याला. सकाळी तेच पिऊन जात होतं, का सकाळी त्याला पॉसिबल होतं काही दुसरं काही नाश्त्यावर खाऊन जायची. ऑलरेडी आपण दिलेलं असतं त्याला. आता मी चपाती वगैरे त्याला त्याच्या फक्त करून घेते. 2 चपात्या लागतात त्याला, 2 चपात्या आता करून घेते. आता ही टिफिनमध्ये त्याचे 2 चपात्या आणि गवारची भाजी त्यात टाकून देते, तर तूप. आणि हा रेडी झाला आपला अथर्वचा टिफिन. अथर्व आता रेडी होते स्कूलला जायला. त्याचे पप्पा आवरतात ते सगळं. आमची इथे एक छोटं गार्डन आहे लहान मुलांचं. जाम गर्दी असते संध्याकाळी. छान चारी बाजूला असं रोड मोठे मोठे आहेत. हा बघा आमचा एरिया, मी जिथे राहते ते खूप छान आहे, शांत मस्त आहे. आणि अथर्वची बस तो नसला की मला घरात अजिबात करमत नाही. तो असले म्हणजे का ती मस्ती वगैरे चालू असते, जाम बडबड काय काय करत असतो. मग जाम हसायला येतं, एवढं काय काय बोलत बसतो. आता निघाले आम्ही मॉर्निंग वॉकला. हॅव अ गुड डे, बाय.